काल संध्याकाळी मी कढी भेळ बनवली होती, नाशिकची प्रसिद्ध अशी. तर फार काही नाही एवढं विशेष. आपण रेग्युलर जसं कढी बनवतो तशी कढी बनवली आहे आणि फक्त त्याला सर्व ते लोक कसं करतात ते मी दाखवले आणि याचा मी शॉर्टही टाकलेला आहे. तर बघितलं असेल तुम्ही. तर ओम साईराम. मी सोनाली घर संजीवनीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते. तर आज आहे रविवार. तर रविवारी स्पेशली म्हणजे माणसांना सुट्टी असते, मुलांना तर आता सध्या सुट्ट्याच सुरू आहेत आता. पण आपल्याला कधी सुट्टी नसतेच. उलट रविवारी आपल्याला आणि एकच एक्स्ट्राची कामं असतात. शिवायचे कपडे धुवायचे असतात एक्स्ट्राचे, घरातलं काही थोडंफार आपल्याला आवरायचं असतं. आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे खायलाही काहीतरी स्पेशल असं हवं असतं. कारण रोजच्या रोज तर खूप घाई असते, मुलांना शाळेची म्हणा किंवा मग माणसांना जॉबला वगैरे जायची. तर रविवारी आपण कसं निवांत असतो, दिवसभर तेच काम असतं, तेवढंच रांधावाडा उष्टी काढा. आणि आपल्यालाही काय हवं असतं, आपलाही तोच घरातल्या बाईचा तोच अट्टहास असतो एका स्त्रीचा, की आपल्या मुलांनी किंवा फॅमिली मेंबरने सगळ्यांनी व्यवस्थित जेवावं आणि ते काहीतरी त्यांच्या आवडीचं असं बनवावं सुट्टीच्या दिवशी. आणि लहान मुलांचं तर सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांचं आवडीचं असलं की ते अगदी पोट भरून जेवता. 2-2, 3-3 टाईम तेच हवं असतं त्यांना खायला. आणि भाजीपाला वगैरे किंवा अशी नावडती भाजी असली की मग कसं तरी फक्त टोचून टोचून खाता, पूर्ण पोट भरूनही खात नाही ते. तर त्यामुळे असं काहीतरी अधूनमधून तर आपण करतो, सगळ्याच जणी करतात. तर आधीला डोसे फार आवडतात. ते आज मी बनवायला घेतले आहेत. त्यांचं बॅटर हे कालच झालेलं होतं, पण मग म्हटलं आपण संडेलाच करूया म्हटलं निवांत. आणि आज त्याला मॅचेस होत्या अकॅडमीत, तर हे त्याला सोडून आले आहेत. मी ते बटाट्याची भाजी वगैरे बनवून झालेली माझी आणि सांबार बनवलं मी. पण बनवताना माझ्या लक्षात आलं की सांबार मसाला संपला होता, तर तो मी खाली जाऊन घेऊन आली. आणि इथे आता हे मिठाच्या बरणीत मीठही संपलं होतं, तर तेही आता काढून घेतलं. तर ते क्लिप बऱ्या पडतात असं लावायला, काही पॅकेट वगैरे आपण ओपन केले की त्यात हवा नको पास व्हायला पाहिजे म्हणून. तर ती 1 किलोपेक्षा कमी आहे ती बरणी थोडी, तर त्यात थोडं शिल्लक राहिलं, ते मी आता ते क्लिप लावून ठेवलं आहे बाजूला. आणि इथे सांबारही तयार झालेलं आहे आता. त्यात मी चिंचेचा कोड घालून घेतला. मला थोडा उशीरच झाला होता, तर मी तर कोड असं गाळत वगैरे काही बसले नाही. चिंचा ज्या होते भिजलेल्या पूर्ण, त्या मी डायरेक्टली टाकून दिले आज. आणि मसालाही मग नंतर घालायला लागला मला. इथे मी तुम्हाला आवाज येतो आहे का नाही काय माहिती, पण मला व्हॉइस ओव्हर करायला खूप प्रॉब्लेम येतो. कारण आमच्या घराला लागूनच हायवेच्या त्या बाजूला भरपूर असे मंगल कार्यालय सगळे लॉन्स आहेत. तर त्यांचा आवाज म्हणजे आता आपल्यासाठी ते काही लोक लग्न नाही थांबवणार, पण खूप असा आवाज येतो रोजच बँडचा वगैरे. तर आताही येतो तो, पण ठीक आहे, काय हरकत नाही. तर इथे मी सांबारमध्ये थोडा गूळ घालून घेतला आहे आणि आता चटणी बनवायची मला. तर हे पुदिन्याचं रोप लावलं होतं मी छोटं, तर सध्या तरी मी विकतच आणत होती पुदिना मला लागायचा तर, कारण ते खूप लहान होतं, तर त्याच्यातून पानं वगैरे तोडायला म्हणजे मला वाटत नव्हतं तोडावंसं. तर आता बऱ्यापैकी ते झालं आहे मोठं मोठं, म्हणजे पानं आलेली त्याला आणि फांदे असे जरा लांब झालेले आहेत. तर आज म्हटलं याच्यातूनच करून बनवूयात, कारण आज बाजाराचाही दिवस होता, संध्याकाळी आणलं असतं त्यांनी. तोपर्यंत मी हे घरातलंच वापरून घेतलं. आज मी चटणीला वर्ण तडका न देता डायरेक्टली तडक्यातच चटणी घालणार आहे आता. आधीला म्हणजे मलाही तशीच आवडते इडलीसोबत. बाकी इतर काही आपण पराठे वगैरे काही दुसरं बनवतो तर मी अशी कच्चीच ठेवते आणि वर्ण तडका देते. तर मी आज तिला तडक्यात सोडणार आहे आणि थोडंसं पाणी घालून पातळ बनवणार आहे. तर मोहरी संपली घरातली, आता मी डायरेक्टली जिरं घातलं आहे आणि कढीपत्ता घातला आहे. आणि त्यात आता ही चटणी मी वाटून घेतलेली त्यात ओतून देणार आहे. आणि हळद आणि थोडंसं पाणी घालून त्याला थोडीशी पातळ बनवणार आहे, जेणेकरून डोसा आपण त्यात
डीप करून खाऊ शकू. तर डोसे असले की मी जरा पातळच बनवते चटणी, आणि इडली वगैरे असलं, आप्पे वगैरे असले की थोडी अशी घट्टसर बनवते. एकदम पण नाही तेव्हाही पातळच करते, पण थोडी डोस्यांपेक्षा घट्ट बनवते. तर इथे मी आता डोसे बनवून घेते. आधी आलेला आहे घरी, त्याची आंघोळ वगैरे आवरतोय तो आता. तर तो बघून खूपच खुश झाला, कारण त्याच्या आवडीचं होतं आज. डोस्यांचं बॅटर बनवण्यासाठी जेव्हा मी डाळ आणि तांदूळ भिजत घालते, तेव्हा त्यामध्ये थोडं मेथी दाणे आणि चणा डाळही घालते, कारण चणा डाळमुळे छान असा गोल्डन ब्राऊन म्हणतो आपण तसा रंग येतो डोस्यांना. तर इथे हा जो माझा तवा आहे, याच्यावर आहे ना हीटचा याला थोडा प्रॉब्लेम येतो. त्याच्यावर इव्हनली अशी हीट स्प्रेड होत नाही. त्याला फिरून फिरून त्याच्यावर शेकायला लागतात डोसे. तर जाडी वगैरे छान आलेली आहे, फक्त कलर थोडा त्यांचा कमी आलेला आहे त्याला. तर हा असा आंबाडा घालायला मला खूप आवडतं. तर आधी मी अशीच हेअरस्टाईल ठेवायची, पण काय होतं ना, माझे खूप जास्त सिल्की हेअर असल्यामुळे ते राहत नाही. पण ठीक आहे, तरी मी आज करून बघितलं. नाश्ता वगैरे सर्व आवरून झालं होतं आज लवकर, आणि मी कपडे लावले होते. तर एकदम आधी आला आणि जोरात ओरडत, मम्मी मशीनचं सगळं पाणी बाहेर येतं आहे. तर येऊन बघितलं मी, तर त्याचा तो जो पाईप आहे मागचा, तो पाईप निघाला होता, आणि मशीनची जागा इकडच्या साईडला होती. तर बाहेरचं असं काही दिसत नव्हतं, म्हणून मी ते चेंज केलेली पाईप वगैरे टाकून. तर ते आउटर नव्हतं त्याला तिकडे, तर मग ते पाईपवरनं सोडलेला आहे तो. तर याला मी सांगत होते आत्ताच आवरले, म्हटलं परत नको आता तिथे घाण वगैरे करू. सगळे कार्ड्स घेऊन बसला होता आता आंघोळ वगैरे नाश्ता वगैरे करून. तर हे असं काहीसं वातावरण आहे, कधी ऊन कधी पाऊस. मला असं झालं आहे की एवढे कपडे तर आज दिले, आपण धुवून टाकले, भरपूर सारे कपडे होते, तर ते वाढायला पाहिजेत, म्हणून मला त्याचं टेन्शन आलं होतं. तर हे असं सगळं किचन सगळं आवरलेलं दिसलं की परत काही तिथे करायला असं नको, असं वाटतं की नको घाण व्हायला, पण काय करणार, करायला तर लागणारच आहे. तर दुपारी सकाळी नाश्ता वगैरे खूप त्यांचा व्यवस्थित झाला होता, तर त्यांनी जेवणाला खूप टाळाटाळ केला. आता संध्याकाळीच करू म्हणे डायरेक्टली. तर इथे मला हे तूप बनवायचं होतं आज, तर ते मी बनवून घेते. इथे मी आधीला दाखवत होती, तर तो मला नाही म्हणत होता नको दाखवू म्हणून. त्याला मी म्हटलं, मग नाही रे, नाही दाखवते, तू काही दिसत नाही असं, तरी त्याचं लक्ष होतंच. म्हटलं मी करते साईडला कॅमेरा. तर ते तूप बनवायचं आहे मला. तर मी सकाळीच फ्रीजमध्ये पाणी ठेवलं होतं, तर ते मी आता तूप बनवून घेते. भरपूर अशा पद्धती आहेत तूप बनवायच्या, पण मी आधीपासून जसं बनवते तसंच बनवते. मी मिक्सरमध्ये फिरूनच बनवते. मी आधीला आंबा खायचा होता, तर म्हणून तो मला प्लेट दे किंवा मग चॉपिंग बोर्ड दे असं म्हणत होता. त्याला म्हटलं हे प्लेट घे आणि जा बाबा पुढच्या घरात. तिथे ते बर्फाचं जे पाणी झालं होतं त्यात तो परत ते चाकू त्यात डिप करत होता. तर इथे मी पल्स मोडवर याला फिरवून घेते, थोडं थोडं हे करून, म्हणजे छान असं लोणीवर येतं पटकन गार पाणी घातलेलं असल्यामुळे. दर 15 दिवसांनी मी तूप बनवूनच घेते, कारण जास्त दिवस ठेवलं तर त्यांचा वास जास्त म्हणजे यायला लागतो साईचा. तर मी काल रात्रीच वर काढून ठेवलं होतं, त्यात थोडंसं विरजण घालून मिक्स करून. तर तुम्ही बघू शकता छान असं इथे गोळा तयार झालेला आहे. त्याला मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आता, आणि मोठ्या कढईत म्हणजे असं पातेल्यात वगैरे न ठेवता, कारण पातेल्यात ठेवलं तर ते उतू जाऊ शकतं. त्यामुळे मी ही मोठी कढई माझ्याकडे स्टीलची, यातच तूप बनवते नेहमी. आणि फारसे काही असे एवढे भांडे भरत नाही असंही केलं तरी आपण. आणि ही एक कढई असते, आणि एक तर छोटं टोप होता, आणि मिक्सरचं भांडं. तर त्या स्टोपमध्ये मी आता पाणी भरून गरम व्हायला ठेवून देणार आहे. त्याच्यातच ते जे काही 2-3 भांडे निघाले ते धुतले जातील गरम पाण्यात. तर इथे आपलं तूप झालेलं आहे, आणि गॅस बंद केला होता मी आधी. गॅस बंद करून झाल्यावर 2 मिनिटांनी मी त्यात थोडंसं पाणी घालते, एक 2-3 चमचे. हे गॅस बंद करूनच आपल्याला पाणी घालायचं आहे त्यात. त्यामुळे काय होतं, रवाळ असं तूप तयार होतं, छान रवेदार आपण म्हणतो त्याला असं. पण खूप काळजी घ्यायला लागते. एकदम गरम आणि गॅस सुरू असताना जर आपण त्यात पाणी घातलं तर ते सगळं उतू जाऊ शकतं बाहेर.
त्यामुळे कधी गॅस बंद करूनच थोडंसं पाणी घालायचं आहे त्यात. आणि तूप बनवून झाल्यानंतर ही जी काही बेरी उरते खाली, आता आम्ही बेरी म्हणतो, माहिती नाही अजून दुसरं काय नाव आहे त्याला. तर त्याची मी अशी चिक्की बनवून घेते, चिक्की किंवा बर्फी आपण त्याला म्हणतो. त्यात थोडासा गूळ घातला आहे आणि तो मेल्ट होईपर्यंत त्याला परतवून घेते मी. आणि एका प्लेटमध्ये असं काढून घेतलं आहे आता. आणि थोडं गार झाल्यावर मी त्याच्या अशा वड्या पाडून घेणार आहे, ह्या अशा पद्धतीने. आणि याला सेट असंही खाऊ शकता आताही, पण मी याला सेट होण्यासाठी आता फ्रीजमध्ये ठेवते थोडा वेळ, एक अर्धा तास. तर बनवून बघा नक्की, खूप छान लागतं तेही. इथे म्हटलं आता संध्याकाळी थोडीशी आवराआवर करावी. दुपारी थोडा आराम केला, कारण रविवार असल्यामुळे आज पार्लरमध्ये क्लायंटही घरात पार्लर असल्यामुळे रविवारी सहसा फारसं कोणी येत नाही. येतात तर मग संध्याकाळीच कॉल करून येतात, ज्या काही ऑफिस गोईंग असतात ताई वगैरे त्यांना मग इतर दिवशी सुट्टी नसते. तर ते जमलं तर संध्याकाळी येतात त्या. तर थोडंसं आज आरामच केला, कारण ड्रेसही शिवायचा होता, पण त्याला अर्धा शिवून झालेला आहे, पण कॅनव्हस नव्हतं तर ते आणावं लागेल. आणि गळ्याला तर ते लागेलच, त्याशिवाय फिनिशिंग नाही येणार. तर तेही म्हटलं आज जरा कंटाळाच केला, बसलीच नाही मशीनवर मी. फक्त ब्लाऊज वगैरे कटिंग करायचं होतं 1-2, तर ते करून घेतले मी. आता वटपौर्णिमाही येते म्हटलं, आणि साड्या घेऊन तसंच पडलं आहे. तर ते आता तेवढं कट केलं, पण शूट काही केलं नाही मी ते कट करताना. हे आधीने परत पसारा करून ठेवला होता, ते थोडंसं आवरलं. आणि तोपर्यंत हे दूध आणायला गेले, ते दूधही घेऊन आले. संध्याकाळी आता स्वयंपाकाची वेळ झालीच होती अशी. तर आधी म्हटलं थोडंसं घरांना झाडू वगैरे मारून घेतला, आणि थोडंसं पार्लरमधलंही लागलीच आपल्याला आवरून घ्यायला लागतं, कारण प्रत्येक क्लायंटनंतर मी स्वच्छता तशी करतच असते, सगळं क्लीन करून ठेवते. तर हा ड्रेस इथे अर्धवट शिवून राहिलेला आहे, फक्त ते कॅनव्हससाठी. आता तो बाकी, नाही तर तो आज झाला असता दुपारी. वेळ होता थोडा, एक अर्धा पाऊण तास त्यात झाला असता तो शिवून. आणि रात्री लवकर जेवणं वगैरे आटपून झाली होती, म्हटलं तर थोडा वेळ स्वतःलाही देऊयात. तर हे एक मी फेस मास्क बनवलं होतं आणि ते अप्लाय केलं होतं. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.